गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आले का? या. जरा ही बिअर आहे फ्रीजमध्ये ठेवून द्या चांगली, नंतर कधी पिता येईल अडी अडचणीला. पट्टा बी ठेवून दे. मला झोपू दे बरं थोडं, मी लय परेशान झालं बघ. आले वाटतं परत सस्ती नशा करून. जाऊ दे, काहीतरी फायदा तरी झाला. काय झालं? काय नाही रे, मग डायमंड साहेब म्हणत होते आता मार्चंट आला. मार्चंट ते व्यवहार नील करावं लागत असते सगळे ॲसेट. हां, ॲसेटचं काय असते ते चेक करावं लागते. आपल्याकडे किती काय ॲसेट काय असते ना, आपली धनसंपत्ती सगळी समोर घेऊन ये बरं. मला हिशोब करू दे. मार्चंट आला आहे, नील करावं लागेल मला बी सगळं. काय बचत गट आलेत, लोकांचे फोन यायला लागलेत. आवर बरं जरा तेवढं आणून दे. तिजोरी उघड, सण तिजोरी उघड. आता वेळ वाया घाल नको. काय ते तिजोरीमध्ये तरी काय जे असेल ते नाना ते कुलूप लावून घेतली त्याला आणि कमराला चाव्या बांधून गेलेत शेळ्या मागं. नानाच्या कमराला चावी आहे. मग नाना आता डायरेक्ट आधार पडल्यावरच येणार शेळ्या घेऊन. मग का हिशोब करायचा, हे हिशोब लावणं खूप गरजेचं आहे मला. नवीन आर्थिक वर्ष चालू झालं आहे, याच्यामध्ये सगळे व्यवहार आहेत ना क्लिअर ठेवावं लागत असतात. आपल्याला हिशोब करणं खूप गरजेचं आहे. एवढे उलाढाल आता भविष्यात आज ना उद्या होणारच. आपल्याकडे आपले सगळे रेकॉर्ड्स क्लिअर पाहिजेत. नाही तर आज उद्या भविष्यात ईडीची चौकशी लागली ना तर आपल्याला हिशोब देता देता नाकी नऊ येते ना आपल्या. काय आहे बरं आपल्याकडं? तुमच्या डायमंड सरने दिलेली ती चिल्लर आणि 2-3 हजार आहेत, ते बी ते भाडं द्यायचे, त्याच्यातच पैसे कमी आहेत आपल्याला. 2 पैसे आहेत तर लोक आपल्याला विचारतात, नाही तर कोण विचारते असं आपल्याला. तसं तरी कोण विचारते आपल्याला? हाय का नाक? हाय मायऱ्याला जायला एक जण सोडलं नाही तुम्ही. मी मनावर खूप ताबा ठेवला मनावर. पण एक टाईम असा आला, माझा मोह मला आवरला नाही. मी त्यांना माझ्या झाशात घेतलं. मला माफ कर बाई, पण माझ्या पोटा पाण्यासाठी आपल्यासाठी केलं हे, आपल्यासाठी. अगं हे माझे असे लक्झरी स्टाईल कपडे पाहून, असं पोशाख पाहून, VIP प्रोफेशनल, अरे त्यांची नजर भरभळल्या त्यांच्या मला पाहून. अरे हे पाहुणं हातात धरून चहा प्यायला नेतो, ते पाहुणा नेतो. अरे मग मी कवर स्वतःवर कंट्रोल ठेवू. मग ते चहा प्यायला नेलं तर तुम्ही असं करावं का त्यांच्यासोबत? अरे हे जे तुझे पाहुणे, हे मै पाहुणे नव्हते, हे मै शिकार होते, शिकार. सोडित नाही. सगळ्याचा आयडिया खोलल्या मी. आणि तुला आठवत नाही त्या दिवसात आपलं किती प्रॉफिट झाला? ते 2700 रुपयाचा चेक आहे ना, ते माझ्या जिंदगीमधला सगळ्यात मोठी अचिव्हमेंट होती. हायेस्ट चेक होता ते माझ्या लाईफमधला. आता ते तुम्हाला सोडा, मला सुद्धा मायराला बोलीनात. ती माई मावशी रोज मला फोन करून शिवाय देती. आणि त्या माय मावशीला काय स्वप्न दाखवले तुम्ही? हां, तिला म्हणले उकिडा बाजूला करा तिथून आणि BMW साठी पार्किंग करा. ती बिचारी उठली का रोज आशेने ते झाडून घेते. होईन ना मग. अरे आपण काय साधे माणसं आहेत काय? माझ्या भावाला तर स्वप्नच पडायला लागलेत मर्सडीजचे. आपल्याला मसाड घ्यायची यार एक दुधासाठी.